नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता राधावहिनी आणि किशाभाऊ हॉस्पिटलमधनं घरी जेव्हा येतात तेव्हा अशोक मामा त्यांना घरात ठेवण्यासाठी तयार नसतात. तेव्हा राधावहिनी त्यांची हात जोडून माफी मागू लागते आणि म्हणतात, एवढ्या वेळा आम्हाला माफ करा, चूक झाली आमची. त्यावर अशोक मामा म्हणतात, एक वेळ चुकीला माफी आहे, पण फसवणुकीला नाही. अशोक मामा जेव्हा त्यांचं काहीही ऐकायला तयार नसतात तेव्हा भैरवी म्हणते, बाबा मला सांगा त्या कुठे घेऊन जातील मामांना. त्यावर ते म्हणतात, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यावर भैरवी म्हणते, नाही, ते आपल्या दाराशी आलेत आणि घरची सून म्हणून तो माझाही प्रश्न आहे. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, हे बघ, तुझ्यापुढे आणखी खूप प्रश्न आहेत, त्यामुळे फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवू नकोस, मी सांगतो तेवढं ऐक. यांना हकलून दे. तेव्हा किशाभाऊ रडत रडत आत येतो आणि म्हणू लागतो, मला भीती वाटते, हे लोक मला मारतील, आणि ईशान जवळ जाऊन त्याला पकडतो. तेव्हा किशाभाऊला बघून ईशान खूप घाबरतो. हा सगळा प्रकार बघून अनिश संयमीला सांगतो, इरा आणि ईशानला शाळेत घेऊन जा. मुलं जेव्हा तिथून जातात तेव्हा अनिश किशाभाऊ आणि राधावहिनीला म्हणतो, बस झाली तुमची नाटकं. तेव्हा राधावहिनी रडून म्हणते, हे नाटक नाही करत आहे, तू बघ ना बाबू, काय झाली माझी माणसाची अवस्था, काहीच समजून नाही राहिलं, असं म्हणून ती मोठमोठ्याने रडू लागते आणि म्हणते, त्यांच्या डोक्याला मार लागला म्हणून त्यांच्यावर परिणाम झाला, रस्त्यावर बी असंच पळून राहते, काहीच कळत नाही काय करावं ते. अजून एक संकट म्हणे, रक्तातली साखर वाढली, आता रोज इंजेक्शनला पैसे कुठून आणाव. त्यांची अवस्था बघून भैरवीला मात्र त्यांच्यावर दया येते आणि ती अशोक मामांना म्हणते, बाबा खरंच त्यांची शुगर खूप वाढली, शुगर जर शूट झाली तर काहीही होऊ शकतं. तेव्हा राधावहिनी अशोक मामांच्या पाया पडत म्हणते, भाऊजी कोणी नाही, आम्हाला वेणूबाईंचे नातेवाईक म्हणून तरी ठेवा. त्यावर अशोक मामा चिडतात आणि म्हणतात, हे बघा, बस झाला तमाशा, वेणूचं नाव घेऊन फसवणारी माणसं मला या घरात नकोय. तेव्हा भैरवी म्हणते, बाबा हे घर सगळ्यांचं आहे. त्यावर ते म्हणतात, हे बघ भैरवी, मी खूप वाईट माणसं पाहिली आहे जवळून. त्यावर भैरवी म्हणते, बाबा मी पण यांची अवस्था पाहिली आहे जवळून. त्यावर अशोक मामा तिला म्हणतात, अच्छा, म्हणजे तुला माझा निर्णय महत्त्वाचा वाटत नाही, इतकं होऊ नये तू मला यांच्यावरून माझ्याशी वाद घालतीयस. त्यावर भैरवी म्हणते, मी वाद घालत नाही आहे बाबा, फक्त समजावून सांगते, या घरची सून म्हणून मला या घरातल्या प्रत्येक माणसाला जोडून ठेवायचं आहे. बाबा माझ्यावर विश्वास ठेवा. हे बघा, मला अचानक या लोकांचा पुळका आलेला नाही आहे, खरंच मी यांची रिपोर्ट बघितली आहे. यांना जर असं सोडून दिलं तर काहीही होऊ शकतं, याचं पाप आपल्यापैकी कुणालाही नको लागायला. आणि काय कमी आहे आपल्याला. त्यावर अशोक मामा म्हणतात, म्हणजे तुला माझं ऐकायचं नाही तर ठीक आहे, मी माझा निर्णय सांगतो, जोपर्यंत हे लोक ह्या घरात राहतील तोपर्यंत मी ह्या घरात राहणार नाही. असं म्हणून अशोक मामा आता घरातून निघून जातात. आता लगेचच त्यांच्या मागे अनिश जातो आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू लागतो, बाबा अहो मी भैरवीला समजून सांगतो, तुम्ही असं जाऊ नका ना. तेव्हा अशोक मामा म्हणतात, तू समजून सांगणार? जी मुलगी आपल्या बापाच्या शब्दाला किंमत देत नाही ती तुझं ऐकेल? आणि मी इथं एक सेकंदही थांबणार नाही, असं ते म्हणतात. तेव्हा अनिश म्हणतो, पण तुम्ही कुठं जाणार आहे? तेव्हा अशोक मामा म्हणतात, ईश्वरकडे, त्याला माझी गरज आहे. तेव्हा अनिश त्यांना म्हणतो, आणि मग आमचं काय? त्यावर अशोक मामा म्हणतात, माझं ठरलंय, जोपर्यंत हे लोक इथून जात नाही तोपर्यंत मी या घरात पाऊल टाकणार नाही. असं म्हणून अशोक मामा तिथून जातात. आता भैरवीची मात्र इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झालेली असते. काय करावं हेच तिला समजत नसतं. आता अशोक मामा जेव्हा ईश्वरच्या घरी येतात तेव्हा त्याला सांगू लागतात, काय करावं हेच मला समजत नाही आहे. अरे मुद्दाम स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायचे उद्योग चाललेत. आणि भैरवीबद्दल म्हणतात, एवढी शिकलेली मुलगी अशी मूर्खासारखी कशी वागू शकते? एकदा ठेस लागल्यानंतर माणसानी शहाणं व्हायचं की पुन्हा त्याच खड्ड्यात उडी मारायची? आणि ते म्हणतात की मी पोटतिडकीने सांगतोय की त्यांना घरात घेऊ नका, त्यांना घरात घेऊ नका. काही मूर्ख आहे का मी? का माझ्या शब्दाला काही किंमतच नाही आहे? तेव्हा ईश्वर त्यांना समजावत म्हणतो, हे बघ, तू असा त्रास करून घेऊ नकोस, असं काहीही नाही आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे काय त्रास करून घेऊ नकोस म्हणतोय? अरे माझ्या डोळ्यादेखत माझी माणसं फसवली जात आहेत, त्यांना मूर्ख बनवलं जातं आहे आणि तू म्हणतो शांत हो. तितक्यात भैरवी तिथे येते. तेव्हा अशोक मामांचं लक्ष तिच्याकडे जातं. भैरवी त्यांच्याशी काही बोलणार त्याआधी अशोक मामा बाजूला जाऊन बसतात. तेव्हा भैरवी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना म्हणू लागते, बाबा जसा माझा तुमच्या प्रेमावर हक्क आहे तसं रागावर नाही आहे का?
तुम्ही माझ्यावर हक्काने चिडू नाही शकत का? पण तुम्ही असे दुसऱ्याच्या घरी. त्यावर अशोक मामा म्हणतात, तो दुसरा कोणी नाही आहे, माझा सख्खा मित्र आहे. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते, तसं नाही बाबा, पण मला गिल्टी वाटतंय ना, तुम्ही असं चिडून या घरात राहणार नाही असं म्हणालात. त्यावर ते म्हणतात, हो, कारण माझ्या डोळ्यांसमोर माझ्या घराची वाताहत झालेली बघायचं नाही आहे मला, आणि मी खोटारड्या माणसांना अजून संधी देणार नाही. त्यावर भैरवी म्हणते, ती संधी मी सुद्धा देत नाही आहे बाबा, पण. तेव्हा अशोक मामा म्हणतात, पण काय? समजा तुझ्या नावाने तुझ्या कंपनीत जर कोणी फ्रॉड केलं तर तू त्याला संधी देशील? ठेवशील का त्याच्यावर विश्वास? त्यावर भैरवी म्हणते, नाही ठेवणार, पण त्या माणसाला कंपनीतून बाहेर काढा असंही नाही म्हणणार. तेव्हा अशोक मामा तिला विचारतात, का? त्यावर ती म्हणते, कारण शेवटी त्याचं पण पोट अवलंबून असणार आहे त्या नोकरीवर. हो, पण मी त्याच्यापासून डिस्टन्स ठेवेल, डील करताना त्याच्यापासून नेहमी सावध राहणार आहे. आणि बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा, ते मी आत्तासुद्धा करणार आहे. आणि ती सांगू लागते की बाबा, त्यांचे रिपोर्ट्स मी स्वतः बघितले, त्यांची अवस्था खूप बिकट आहे, आणि अशा अवस्थेत जर आपण त्यांना रस्त्यावर सोडलं तर ते जगू नाही शकणार. आणि मला असं वाटतंय की त्याचं पाप आपल्यापैकी कुणालाही लागू नये. हे ऐकल्यानंतर आता काय बोलावं हेच अशोक मामांना समजत नसतं, पण त्यांच्या मनातला राग मात्र अजूनही गेलेला नसतो. तेव्हा ईश्वर भैरवीला आवाज देत म्हणतो, भैरवी, जरा इकडे ये. असं म्हणून तो बाजूला जाऊन भैरवीशी बोलू लागतो. हे बघ भैरवी, तू ना आता काहीच बोलू नको. तो आता चिडलेला आहे, मुळात तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. आणि अशा वेळी कोणी कुणाला कितीही काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तर यातून फक्त वादच होतील. मी त्याला समजावतो. त्यावर भैरवी काही म्हणणार. त्यावर ईश्वर म्हणतो, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तेव्हा भैरवी म्हणते, हो आहे, आणि मी आता येते. असं म्हणून भैरवी तिथून जाते. आता इकडे किशाभाऊचे वेडेचाळे चालू असतात, तेव्हा तो ह्या सोप्यावरून त्या सोप्यावर उड्या मारत असतो. तेव्हा राधाबाईंनी त्याला म्हणत असते, तो सोपा खराब होईल ना बाप्पा, तुम्ही खाली बसा. तितक्यात भैरवी तिथे येते. तेव्हा राधाबाईंनी तिच्याजवळ जाऊन तिला सांगू लागते, बाई काय चाललं तूच पाय, असं सकाळपासून सारखं सोप्यावर चढतेत आणि खाली उतरतेत, काय करावं मला तर काही समजत नाही. आणि हळूच विचारते, काय म्हणतेत भाऊजी? तेव्हा भैरवी तिला म्हणते, काही नाही. तेव्हा ती म्हणते, काही नाही म्हणजे? तेव्हा भैरवी ओरडूनच म्हणते, काही नाही म्हणजे काही नाही, आता मी सगळंच सांगायला हवंय का तुम्हाला? त्यावर राधाबाईंनी म्हणते, तसं नाही, मले मालूम आहे तू आमच्यासाठी लई करून राहिली, आणि तू जे काही केलं त्याचे उपकार कधीच विसरू शकणार नाही. तेव्हा भैरवी म्हणते, आणि विसरूही नका, तर लक्षात ठेवा. त्यावर ती विचारते, म्हणजे? त्यावर भैरवी म्हणते, म्हणजे मी इतकं सगळं तुमच्यासाठी केलंय ना मामी, ते लक्षात ठेवा. आणि म्हणते, हे बघा, आपण एकदा चूक करतो तेव्हा ती चूक असते, आणि दुसऱ्यांदा करतो तेव्हा ती चॉईस असते. राधावहिनीच्या मात्र काही लक्षात येत नसतं, आणि ती विचारते, असं काहून बोलून राहिली? तेव्हा भैरवी म्हणते, नाही, कारण परिस्थितीने तुम्हाला तसं वागायला भाग पाडलं होतं, तेव्हा मी समजून घेतलं, पण परत जर असं केलं ना तर मात्र माझ्या एवढी दुसरी वाईट कोणीही नसेल. तुमच्यामुळे मी माझ्या सासऱ्यांची भांडून आली आहे. माहीत नाही, गेल्या जन्मीचं काहीतरी देणं लागत असेल मी तुम्हाला, आणि तेच फेडून टाकते असं समजा. पण यापुढे माझ्या घरातल्या माणसाला नुकसान पोहोचेल असं काहीही केलं तर सोडणार नाही, आणि ही गोष्ट आता मनात कायमची कोरून ठेवा. असं म्हणत भैरवी तिथून निघून जाते. आता इकडे अनिश तुषारला भेटायला येतो आणि सांगतो, भैरवीने जो रेंटवर फ्लॅट घेतला आहे तो तिने कुणासाठी घेतला माहीत नाही. तेव्हा तुषार आश्चर्याने विचारतो, म्हणजे तू विचारलं नाहीस का तिला? त्यावर अनिश म्हणतो, नाही. तेव्हा तुषार त्याला म्हणतो, अरे भाई, 2 लाख रुपये दिले ना तिने त्याचे? तेव्हा अनिश म्हणतो, आय नो तुषार, पण ऑनेस्टली मी ना हे सगळे विषय सध्या टाळतोय. पुन्हा तोच पैशांचा विषय नकोय मला. अरे मला सगळं खरं खरं सांगावं लागेल तिला. त्यावर तुषार म्हणतो, अनिश, अरे किती दिवस टाळशील ही गोष्ट? हे बघ, तू ही सिच्युएशन जेवढी टाळत जाशील ना तेवढंच त्यात अडकत जाशील. तेव्हा अनिश त्याला म्हणतो, अरे बाबांना आणि भैरवीला फेस कसं करू ना तेच समजत नाहीये. तेव्हा तुषार म्हणतो, हे बघ अनिश, तुला काय सांगायचंय ते मला समजतंय, पण त्याहूनही महत्त्वाचं तू हे सगळं का केलंस हे तिला समजणं गरजेचं आहे. आणि त्याला विचारू लागतो, पण मला एक सांग, भैरवीला अजून मेसेज कसा आला नाही? त्यावर तो म्हणतो, अरे मेसेज वगैरे आला असेल, पण ती तिच्या प्रॉब्लेम्समध्ये इतकी गुंतली आहे ना, त्यामुळे तिला तिचा मोबाईल बघायला टाईमच मिळाला नसेल. आता मात्र अनिशला या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं की जेव्हा भैरवीच्या आईबाबांना याबद्दल कळेल
तेव्हा ते त्याच्याबद्दल काय विचार करतील आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.